नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। धनंजय मुंडे आणि अंजली दमानिया यांच्यातल्या शब्दमाळामुळे आजचा दिवस गाजला। धनंजय मुंडे यांच्यावर ते कृषी मंत्री असताना घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानियांनी लावला आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनुसार त्यांनी त्यासाठी आवश्यक ते पुरावे सादरही केले। लगोलग धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन हे सगळं फेटाळून लावलं। पण मुद्दा केवळ हा जेवढा समोर आलाय तेवढा अजिबात नाही। याच्या मागे पडद्याआडचं राजकारण आहे आणि पडद्याआडचं राजकारण हे स्वाभाविकरित्या या सरकारमध्ये असलं तरीही त्याची बीज ही या आधीच्या सरकारमध्ये पेरली गेलेली आहेत। या आधीचं सरकार म्हणजे थोडक्यातच शिंदे सरकार जन्माला आलं तेव्हापासून ते महायुतीचं सरकार येईपर्यंत जे काही या महाराष्ट्रातल्या आघाडीच्या निमित्तानं भाजपा आघाडीमध्ये घडत होतं ते आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि आत्ताच्या वादाची बरीचशी बीज ही त्यावेळच्या घटनाक्रमात आहेत। कशी ती आजच्या विशेषमध्ये तुम्हाला समजतील। ज्या वेळेला अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे यांच्यामधला वाद घडला तेव्हा मुंडेंच्या विरोधातील आरोपांना अधिक धार देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दावे केले। ते पहा। पहिला दावा तर असा आहे की शिंदे सरकारात एक कृषी घोटाळा घडलेला आहे आणि त्याला जबाबदार धनंजय मुंडे आहेत। अंजली दमानिया म्हणतात की सरकार उत्पादित वस्तूच शेतकऱ्यांना देता येतील। आपल्या सगळ्यांना हे ठाऊक आहे की सरकार विविध प्रकारच्या धोरणांना राबवण्यासाठी लाभार्थी या नात्यानं वस्तूंचं वाटप करतं। या वस्तू जेव्हा देता येत नसतील तेव्हा त्या वस्तूंचं मूल्य थेट खात्यामध्ये जमा केलं जातं। ते आहे धोरण। मग याला धरून अंजली दमानिया यांनी आरोप केला की मुंडेंनी मात्र खाजगी कंपन्यांची उत्पादनं खरेदी करून ती शेतकऱ्यांना वाटली। इथून आरोपांची मालिका सुरू झाली। मग पुढे दमानिया म्हणतात अर्धा लिटर नॅनो युरियाची बाटली बाजारामध्ये 92 रुपयाला असताना मुंडेंनी ती 220 रुपयाला खरेदी केली। अर्धा लिटर नॅनो DAP ची बाटली बाजारामध्ये 269 रुपयाला उपलब्ध असताना मुंडेंनी ती 590 रुपयाला खरेदी केली। बॅटरी आधारित खत फवारणी यंत्र बाजारामध्ये 2946 रुपयाला उपलब्ध असताना मुंडेंनी बॅटरी आधारित खत फवारणी यंत्र 3425 रुपयाला खरेदी केलं। गोगलगाय प्रतिबंधक औषध बाजारामध्ये 817 रुपयाला उपलब्ध आहे असा दमानियांचा दावा आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणारं नुकसान टाळण्यासाठी हे औषध अत्यंत गरजेचं असतं। ते औषध मुंडेंनी 1275 रुपयाला खरेदी केलं। कापूस साठवण पिशव्यांच्या खरेदीत सुद्धा अनियमितता झाल्याचा आरोप अंजली दमानिया करतायत। कापूस साठवण पिशव्या बाजारामध्ये 577 रुपयाला उपलब्ध असताना मुंडेंनी मात्र या बॅग्स 1250 रुपयाला खरेदी केल्या आणि या प्रत्येक पिशवीची किंमत चढ्या दरानं दिल्यानं घोटाळा झाल्याचा आरोप हा दमानियांनी केला आहे। ज्या वेळेला दमानिया हे आरोप करतायत त्यावेळेला त्यांच्या लेखी या संपूर्ण प्रकरणामध्ये आर्थिक नुकसानीचा भाग आहे आणि हे आर्थिक नुकसान राज्याच्या तिजोरीला झालंय असं दमानिया सांगतायत। याचे सगळेच्या सगळे पेपर्स मी अपलोड केलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे पूर्णपणे ते बघून आपण त्याचे योग्य ते लावून धरावे आणि कुठल्याही पद्धतीने मला असं माझी थेट आता मागणी आहे काहीही झालं तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे। साप 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 म्हणून भुई थोपाटणं, मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून संबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं।
असा इतका अंधाधुंद असा भ्रष्टाचार झाला असेल तर धन्य आहे आमचे कृषी मंत्री, धन्य आहे आपला महाराष्ट्र. कारण आताच्या घटकेला सगळेच्या सगळे, जसं मला म्हणायचंय, अगदी जेवढे जेवढे याच्यातले MAIDCचे अधिकारी आहेत, जेवढे जेवढे डेप्युटी सेक्रेटरी आहेत, कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत, त्या सगळ्यांना लाईनीवर घ्यायची गरज आहे. म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दमानी यांना विचारून ठरवून सरकारने खरेदी करायची तरच ती उचित आणि बाकी उचित नाही. आणि त्यांना विचारून जे दर देईल ते योग्य, नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं. $342 कोटीचं टोटल टेंडरमध्ये 160 कोटी रुपये सरळ सरळ गेले. आणि हे मी कुठल्या ह्याच्यात म्हणतेय, 160 कोटी ऑनलाईनच्या रेट प्रमाणे. हे जर आपण बल्क रेट पकडले तर कमीत कमी 20% अधिक होतं. म्हणजे 200 कोटी 342 कोटी बनले गेले. नॅनो खत निर्माण करणाऱ्या इफ्को या कंपनीचे दर पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला. पुन्हा एकदा सांगतो की नॅनो युरिया असेल किंवा नॅनो DAP असेल, या कंपनीचे संबंध देशभर समान दर आहेत. त्याच्यामुळं याच्यात तफावत आहे आणि त्यामुळे अमुक कोटीची भ्रष्टाचार झाला, अपहार झाला, हे म्हणणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला, माध्यमांना सुद्धा फसवणं. धनंजय मुंडे जेव्हा त्यांच्या विरोधातला घटनाक्रम राजकीय आणि त्यात सुद्धा जातीय हेतूनं केला जातोय असं म्हणतात, तेव्हा त्याच्याबाबत असलेल्या आक्षेपांची आठवण ती येतेच. धनंजय मुंडेंच्यावर कोणकोणते आक्षेप आहेत ते पहा. विरोधकांच्या लेखी कुख्यात वाल्मिक कराडची पाठराखण करणे हा पहिला आक्षेप आहे. बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवणे हाही धनंजय मुंडेंच्यावर असलेला पुढचा आक्षेप. वाल्मिक कराडच्या सोबत आर्थिक हितसंबंध ठेवणे हा आणखी एक आक्षेप. तर संतोष देशमुख हल्लेखोरांना पाठीशी घालण्याचाही गंभीर आक्षेप धनंजय मुंडेंवर आहेच. विरोधकांच्याकडून होणारे भ्रष्टाचाराचे आरोप असोत की या आधीचे झालेले संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोप, धनंजय मुंडे मात्र हे आरोप मान्यच करत नाहीत. आता महायुतीतले जे कोण बोलतायत, तर महायुतीतल्या त्या वरिष्ठ नेत्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा, त्याचं उत्तर मी देऊ शकत. आता जेव्हा धनंजय मुंडे त्यांच्या विरोधातले आरोप जातीय भावनेतून होत आहेत असं म्हणतात, तेव्हा स्वाभाविकरित्या या वादामध्ये इच्छा नसतानाही जात येतेच. दमानिया आणि धनंजय मुंडे यांच्या वादात जात स्वाभाविकरित्या चर्चेला आली आहे. जात दमानियांचीही चर्चेला आली आहे. अंजली दमानिया ह्या सुपारीबाज बाई आहेत. यांनी यापूर्वी अनेकांच्या सुपाऱ्या घेतल्या. फक्त बदनाम करायचं, षडयंत्र करायचं, कुठतरी मीडिया ट्रायलद्वारे बदनाम करायचं. ओबीसीचे सर्वोच्च नेते छगन भुजबळ साहेब असतील, यापूर्वी त्यांनी एकनाथराव खडसे असतील, यापूर्वी त्यांनी खरं तर गडकरी साहेबांवर सुद्धा टीका केली होती. पण ज्यावेळी गडकरी साहेबांवर टीका केली तर त्यावेळी त्यांच्या पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांना गडकरींची माफी मागायला लागली त्या दमानिया यांच्या कुरापतीमुळे. म्हणजे दमानिया तोंडावर आपटून सुद्धा पुन्हा पुन्हा त्यांचा तो व्यवसाय त्यांनी सुरू केलाय. टार्गेट करून एखाद्याला संपवणं हे फक्त त्यांनी चालू केलेलं आहे. यामध्ये जे नेते आहेत बीड जिल्ह्यातले, बाहेरचे, यात आपले कॉमेडी मॅन आहेत. जिल्ह्यातले एक आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस, मुंबऱ्याचे डॉन जितेंद्र आव्हाड साहेब, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि या जिल्ह्याचे खासदार ज्यांची सुरुवात नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या सोबत गेली 10 वर्ष गेली, त्या माणसांनी आज जिल्ह्यात अतिशय विष कालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतक्या सगळ्या गदारोळानंतरही अंजली दमानिया मागे हटत नाहीत. कोण आहे ती अंजली दमानिया आणि या प्रकारच्या त्यांच्या भूमिकेच्या मागे कोण असतं तेही लक्षात घ्या.
अंजली दमानियांचं मूळ नाव आहे अंजली टुल्लू. हे त्यांच्या लग्नाच्या आधीचं आडनाव आहे. त्यांचं लग्न बँकर अनीश दमानिया याच्याशी झालं. त्या स्वतः पेशानं मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट आहेत. भ्रष्टाचार विरोधी आघाडीच्या अग्रणी चेहरा म्हणून त्या परिचित आहेत. अण्णा आंदोलनात त्यांचा सहभाग होता. त्या आम आदमी पक्षाच्या राज्याच्या माजी अध्यक्ष राहिल्या आहेत. नितीन गडकरी यांच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं. पूर्वी कंपनीचा घोटाळा हा त्याच निमित्तानं चर्चेत आला. त्यांनी नितीन गडकरींच्या विरोधात नागपूर लोकसभेमध्ये निवडणूक लढली, मात्र त्या पराभूत झाल्या. खंबाटा कंपनीच्या कामगारांसाठी तसंच सिंचन घोटाळ्याच्या विरोधात अंजली दमानिया यांनी न्यायालयात लढा दिला. भुजबळ, खडसे अशा राजकीय नेत्यांशी झालेला त्यांचा संघर्ष चर्चेत आहे. विरोधकांकडून अंजली दमानिया यांच्या उत्पन्नाचा स्रोत कायम प्रश्नांकित केला जातो, कारण अंजली दमानिया या अनेकदा परदेशी प्रवास करताना पाहिल्या गेल्या. अंजली दमानिया या अनीश या नामक यशस्वी CEO असलेल्या सधन कुटुंबाच्या सदस्य आहेत. हे या निमित्तानं विसरून चालणार नाही. त्यांचं सासर म्हणजे त्यांची सासूरवाडी ही दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर भरणा करते आणि इतकं सधन कुटुंब असल्यानं अंजली दमानिया यांना परदेश वाऱ्या करणं सहज शक्य असतं. दमानिया आणि मुंडे यांच्यातली ही लढाई जितकी निर्णय प्रक्रियेतल्या हस्तक्षेपाच्या बाबतची आहे, तितकीच ती लढाई निर्णय प्रक्रियेला राजकारणी म्हणून जनतेच्या साठी वापरल्याच्या हेतूची सुद्धा आहे. धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली आधी पैसे दिले गेले आणि ते पण पूर्ण रक्कम कशासाठी? कच्चा माल विकत घेण्यासाठी. कच्चा माल विकत घेण्यासाठी पूर्णच्या पूर्ण रक्कम 16 तारखेला दिली गेली. 16 मार्चला या बाबतीत कसल्याही प्रकारचा खोटेपणा किंवा भ्रष्टाचार हे जे काही चाललंय अंजलीताईंचं, हे पूर्णपणानं मला बदनाम करायचं काम आजपर्यंत त्यांनी या अगोदर अनेक जणांचं घेतलं होतं. आता या एपिसोडमध्ये मी आहे, त्यामुळे मला काही याचं नवल वाटत नाही. 16 मार्च 2024ला त्यांनी पैसे देऊन टाकले आणि 9 एप्रिलला निविदा निघाली. कापूस साठवणुकीच्या बॅगमध्ये 16 मार्चला पैसे देऊन टाकले आणि 23 एप्रिलला त्याची निविदा निघाली. काय घाई होती एवढे पैसे देऊन टाकण्याची, ते पण आता आपण बघून घेऊया. साप म्हणून भुई थोपाटणं, मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून संबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं, हे एवढं सोपं नसतं. वाद वाढत असताना सुद्धा धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी फेटाळून लावतात, तेव्हा त्याचा अर्थ काय निघतो ते समजून घ्या. धनंजय मुंडे स्वतःला निर्दोष समजतायत. विरोधकांच्या आंदोलनाला धनंजय मुंडे यांच्या लेखी महत्त्व नाही, हे सुद्धा त्यांच्या भूमिकेतून लक्षात येतं. दरम्यान झालेल्या दुर्घटनेच्या बाबत मुंडे यांची भूमिका तटस्थ आहे. हत्या करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे आणि ती सुद्धा कायद्याच्या मार्गानं, असं ते सातत्यानं सांगतायत. दरम्यान पक्ष संघटना आणि नेतृत्वाची भूमिका ही धनंजय मुंडे यांना महत्त्वाची वाटतेय. या सगळ्या भूमिकांमुळे धनंजय मुंडे एक प्रकारे नेतृत्वावरही दबाव निर्माण करत असतात, हेही आहेच. जे आरोपी पकडायचे राहिले त्यांचा खून झाला म्हणणं म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा बाहेर नाही आला. आणि ते जर सगळ्या गोष्टी आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे, आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे. आजपर्यंत अंजलीताई बदनामियांनी म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडं माझं चॅलेंज आहे
एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात, या देशात कुठंतरी टिकलाय का आणि सत्य झालाय? दमानिया नाही तर काय म्हणाले ते, बदनामिया. तर खरं तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल. विशेष म्हणजे बचावात्मक पावित्र्यामध्ये धनंजय मुंडे काय सांगतायत ते ऐकायला हवं, कारण धनंजय मुंडेंचं या प्रकरणातलं वक्तव्य हे पडद्यामागच्या राजकारणाला अधोरेखित करत आहे. जे निर्णय आक्षेपार्ह ठरले आहेत ते आपण एकट्यानं घेतलेले नाहीत असं धनंजय मुंडे सांगतायत. तर ते पुढे म्हणतात की त्यांनी घेतलेले सगळे निर्णय हे अर्थमंत्री अजित पवार, त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्यानंच घेतलेले आहेत. ज्या वेळेला धनंजय मुंडे अशा प्रकारचं वक्तव्य करतात तेव्हा त्याचा गर्भितार्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हा जो पहिला GR होता त्याच्यात काय म्हणण्यात आलं होतं की अमुक गोष्टी ज्या MAIDC किंवा महाबीज हे स्वतः उत्पादन करतं अशाच वस्तू DBTच्या बाहेर राहतील. बाकी उत्पादन न केलेल्या प्रत्येक वस्तू DBT खाली द्यायची असेल तर त्याचे पैसे ट्रान्सफर करण्यात यावे, हस्तांतरण डायरेक्टली त्यांच्या खात्यात करण्यात यावं, असा सरळ डायरेक्शन्स होते. आता जी प्रक्रिया राबवली म्हणतात त्याच्यात संबंधित प्रक्रियेमध्ये जी निविदा प्रक्रिया राबवली गेली ती पूर्व मान्यतेनेच राबवण्यात आलेली असून त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवण्यात आले होते. त्याचबरोबर जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावे यासाठी निविदा प्रक्रियेला 2 वेळेस मुदतवाढ दिली. आता कुठं काय करायचं असेल तर 2 वेळेस मुदतवाढ कोण देतं का? आता हा जो GR आहे याच्यात तारीख आहे 12 एप्रिल 2018. याच्यात सरळ काय लिहिलंय हे मी अमुक भाग त्यातला वाचून दाखवते. दिनांक 2016च्या परिच्छेद 1 मध्ये नमूद केल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण संदर्भात नवीन वस्तूंचा समावेश करण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आलेले आहेत. तथापि वस्तू वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. कोणतीही बाब DBT मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे. धनंजय मुंडे आणि अंजली दमानिया यांच्यात बदनामिया की पुराविया या वादापेक्षा कथित कृषी घोटाळ्याच्या निमित्तानं आणखी एक अँगल समोर आलाय. यात जे राजकारणी संशयाच्या भोवऱ्यात आता आले आहेत ते कोण आहेत हे लक्षात घ्या. स्वाभाविकरित्या यात पहिल्यांदा आहेत तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे, तत्कालीन वित्तमंत्री अजित पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. यामुळेच दमानियांनी उघड केलेला घोटाळा जर खरंच झाला असेल तर त्यामुळे अडचणीत येणारे नेते कोण आहेत ते आपण पाहिलं. आता यामुळे पडद्यामागचं राजकारण काय असेल याचा एक संकेत मवियातून येतोय. आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे, तोच लपवतोय अशी शंका आहे. खून करायला त्यांनीच पाठवलंय, खंडणी मागायला सुद्धा त्यांनीच पाठवलंय धनंजय मुंडेंनीच. आणि पुरावे नष्ट करण्यासाठी यांना मोबाईल सापडत नाहीत. त्या एकाने कोणाच तरी घरी ठेवला, फेकून काय दिला घरून ठेवला असं कुठं, तो एक आरोपी सापडत नाही. हे साखळी अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची. याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठंतरी एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला
की माझ्यावरती अजितदादाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी त्या धुरातून उपकार फिटणार नाहीत. याचा अर्थ आम्हाला आता असा संशय यायला लागला आहे अजितदादाला सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतात की काय. हे षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तर चालू नाही का? एका पक्षाच्या एका अजितदादाच्या पक्षाच्या नेत्याच्या विरुद्ध आपल्याच माणसाला आरोप करायला लावायचे असू शकतं याच्या बाबतीत. आता त्यांचं इंटरनल पॉलिटिक्स आहे, काय कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला मंत्री व्हायचं आहे. मवियानं केलेला आरोप राजकारणाच्या हेतूनं तर आहेच, पण त्यानिमित्तानं संशय मात्र जरूर निर्माण झालाय. महायुतीत धनंजय मुंडे यांची जबाबदारी मित्र म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी घ्यायची की नेता म्हणून अजित पवारांनी, हा प्रश्न येतोच. मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या बाबतीत यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे आणि त्यांनी सगळी जबाबदारी ही अजित पवारांवर टाकली आहे. त्याच्या मागची कारणं काय आहेत? दोस्ती आणि राजकारण हे वेगवेगळं आहे, हे धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस अधोरेखित करू पाहतात. धनंजय मुंडे हे खरं तर त्यांचे भाजयुमोपासूनचे दोस्त. करुणा शर्मा आरोपांच्या प्रकरणात भाजप त्यामुळेच मवाळ राहिला असा आरोप झाला. महायुती सरकारात मात्र फडणवीस यांची मुंडे यांच्याबाबत सुस्पष्ट भूमिका आहे. मुख्यमंत्री या नात्यानं व्यक्तिगत संबंध आणि पक्षीय भूमिका यात फडणवीस फरक करू इच्छित आहेत. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे असल्यानं त्यांच्याबाबतच्या वादात भाजपा शक्य तितकं दूर राहत आहे. ते त्यांच्या कामाने आले होते, मी माझ्या कामाने आलो होतो. त्यामुळे आमची भेट झाली नाही, पण सकाळी आमची भेट झाली होती. कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती. त्यामुळे काही धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधी भेटू शकतात, मी त्यांना कधी भेटू शकतो, कुठल्याही कामाकरता भेटू शकतो. आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे. धनंजय मुंडे यांच्याकडून दमानिया यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची तयारी सुरू झाली आहे. मुंडे यांच्या एक्स पोस्टवर तशी स्पष्टपणे भूमिका मांडण्यात आलेली आहे. अंजली दमानिया यांनी केलेले आरोप खोटे आणि बेछूट आहेत. कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया ही नियमानुसारच झाली आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच ही प्रक्रिया झाली आहे. अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानियांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार आहे. आता इतकं सगळं घडत असताना अजित पवार गप्प बसू शकत नाहीत, कारण स्वाभाविकरित्या त्यांच्यावरही कारवाई करण्याचा किंबहुना कारवाई होताना दिसत असल्याचा दबाव आहे. आणि म्हणूनच धनंजय मुंडे यांच्या विरोधात जे जे आरोप होत आहेत त्या सर्व आरोपांची चौकशी करण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. त्यासाठी एका स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना झाली आहे आणि ही समिती येत्या 3 दिवसामध्ये अजित पवारांना अहवाल सादर करेल अशी अपेक्षा आहे. आता अजित पवारांना समितीचा अहवाल सादर होईल, त्यानंतर अजित पवार मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल भूमिका घेतील. पण तरीही हे प्रकरण जेवढ्या मोठ्या प्रमाणात गाजतंय तितक्या लवकर ते शांत होणार नाही, कारण याचे खरे हेतू जे तुमच्या समोर आहेत ते निश्चितच पडद्यामागे नाहीत. विशेषच्या या भागात तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.